ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सातत्याने सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत आहे आणि सोने आणि चांदीचे दर हे गेल्या काही दिवसांपासून जे आहे विक्रमी उच्चांकीवर पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। आज जर आपण सोन्याच्या दराचा जर विचार केला तर सोन्याचे दर जे आहेत ते 1,13,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे चांदीचे दरसुद्धा जे आहेत 1,33,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत। GST सहचे दर असल्यामुळे दुसरीकडे विक्रमी उच्चांकी या दराने गाठलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता जळगावच्या सराफ बाजाराचे चित्र जे आहे ते पालटल्याचं पाहायला मिळतं आहे। जे ग्राहक या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते, आता तेच ग्राहक या ठिकाणी आपला सोनं जे आहे कमी भावात घेतलेलं ते सोनं या ठिकाणी मोड करण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा जो फायदा आहे हा फायदा करून घेण्यासाठी आता ग्राहक सराफांच्या दुकानामध्ये येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकं सध्याचं चित्र कसं आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, सातत्याने सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होते आहे, मात्र कुठेतरी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे, मात्र मोड करणाऱ्याची संख्या कशी आहे? आता 1,13,000 पर्यंत भाव आला आहे, हायेस्ट भाव आहे हा आजपर्यंत। मागे जेव्हा 1,00,000 भाव आला होता तेव्हाही लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली। आता 1,10,000 रुपये भाव आला आहे, तर ज्यांनी सोनं पहिले घेतलेलं आहे 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी ज्यांना गरज आहे आता तर ते हे भाव वाढण्याचा फायदा करून घेत आहे। गर्दी होते ग्राहकांची मोड करण्यासाठी? असं नाही, दोघीकडची गर्दी आहे, कारण की असं ज्यांना वाटतं आहे की आता येणाऱ्या दिवाळीत सोन्याचे भाव वाढतील ते आता सोनं घेऊन घेत आहे आणि हा पितृपक्षाचा महिना आहे, कोणी या महिन्यात सोनं घेत नाही, तर वाढलेल्या भावाचा मोड करून फायदा करून घेत आहे। तर काही ग्राहकसुद्धा आपल्यासोबत आहेत, काय सांगणार ताई? कुठेतरी सोन्याचे भाव वाढलेले आहेत, आज तुम्ही सोनं मोड करण्यासाठी आलेले आहेत, कशा पद्धतीचे चित्र आहे? सध्या भाव खूप वाढलेले आहेत, जवळपास 1,13,500 चालू आहे सध्याचा भाव। तर आम्ही आधी 42च्या भावाने घेतलेलं सोनं होतं, तर आज ते मोडायला आलेलो आहेत, कारण की त्याचा नुकसानापेक्षा फायदा जास्त आहे। त्याच्यामुळे पटापट सोनं मोडून आपले जास्त पैसे मिळवतो आहे, सध्या तेच चालू आहे। भाव अजून आणखी वाढणार आहे, तर कुठे भीतीने वाटत आहे का की आणखी जास्त फायदा होऊ शकतो? हां, असं तर आहे की सध्या भाव वाढत आहेत, पण मग असं आहे की पुढचे भाव वाढण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आज जो आहे जर फायदा होत असेल तर मग आजच मोडायला काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने जे आहे कमी भावामध्ये घेतलेलं सोनं जे आहे आणि त्या सोनं आज या ठिकाणी मोड करून आजच्या भावात मोड करून कुठेतरी ग्राहक जे आहेत आपला फायदा करून घेत आहेत। आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे, मात्र आजच आपला जो फायदा आहे या ठिकाणी करून घेताना ग्राहक पाहायला मिळत असून जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असली तरी सोनं मोड करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचं वेगळंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।